मिथुन राशी 2025 राशी भविष्य नवीन वर्ष कसे असेल निश्चित उपाय जाणून घ्या। जर तुमचा जन्म 21 मे ते 20 जून दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मिथुन आहे। चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावातील अक्षरे का, की, कु, घ, ड, छ, के, को आणि ह असतील तर तुमची राशी मिथुन आहे। 2025 मधील तुमची कारकीर्द, व्यवसाय, प्रेमजीवन, शिक्षण, कुटुंब आणि आरोग्याची स्थिती तपशीलवार जाणून घ्या। मे 2025 पर्यंत गुरुचे 12व्या भावातून होणारे संक्रमण शिक्षण आणि नोकरीसाठी उत्तम आहे। लव्ह लाईफच्या दृष्टीने हे वर्ष चांगले राहील। मे 2024च्या मध्यानंतर वैवाहिक जीवन आनंदी होईल। दररोज दुर्गापूजा करावी। शुभ दिवस बुधवार आहे आणि भाग्यशाली रंग हिरवा आणि भगवा आहे। यासोबतच ओम दुम दुर्गाये नमः किंवा ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला सुख समृद्धी मिळेल। आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय कसे असतील ते जाणून नक्कीच घ्या। तुमच्या कुंडलीत शनी हा 8व्या आणि भाग्याच्या घराचा स्वामी आहे आणि आता 29 मार्च 2025 रोजी शनी तुमच्या कर्माच्या 10व्या घरात प्रवेश करणार आहे। या घरामध्ये असलेल्या शनीची दृष्टी तुमच्या 12व्या भावात, 4थ्या भावात आणि 7व्या भावात आहे। दशम भावातील शनी नोकरी आणि व्यवसायात प्रगती देईल। नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचा पगारही वाढेल। नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये त्यांच्या टीमकडून पूर्ण सहकार्य मिळेल। जर तुम्ही व्यापारी असाल तर हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा चांगल्या नफा देणारे आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल। गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत। एकूणच नवीन वर्ष तुमच्यासाठी करिअर, नोकरी आणि व्यवसायासाठी खूप चांगले जाणार आहे। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांचे शिक्षण कसे असेल ते जाणून घ्या। मे 2025 पर्यंत गुरुचे 12व्या घरातून होणारे संक्रमण शिक्षणासाठी चांगले आहे। या काळात तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊ शकता। यानंतर जेव्हा गुरु मिथुन राशीत म्हणजेच तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात प्रवेश करेल तेव्हा शिक्षणात अडथळे येऊ शकतात। परंतु 29 मे 2025 रोजी राहू मिथुन राशीच्या 9व्या घरातून प्रवेश करेल, ज्यामुळे शिक्षणातील अडथळे दूर होतील। जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला फक्त 2 गोष्टी कराव्या लागतील। पहिली म्हणजे तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि दुसरे म्हणजे तुम्हाला गुरूंचे उपाय पाळावे लागतील। वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल ते मिथुन राशीच्या लोकांनी नक्कीच जाणून घ्या। वर्षाच्या सुरुवातीनंतर 14 मे पर्यंत हीच स्थिती राहील। 14 मे रोजी गुरु पहिल्या भावात प्रवेश करेल।
पहिल्या घरातून हा ग्रह 5व्या आणि 7व्या घराला अनुकूल राहील. त्यामुळे जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचे लग्न निश्चित होईल. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल. कुटुंबात सुख समृद्धी वाढल्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही गुरुवार 14 मे 2024 पर्यंत उपवास करा आणि घरातील आणि कुटुंबातील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांचे प्रेम जीवन कसे असेल ते मिथुन राशीच्या लोकांनी नक्कीच जाणून घ्या. 14 मे रोजी जेव्हा गुरुग्रह तुमच्या राशीच्या पहिल्या घरात असल्याने तुमच्या 5व्या आणि 7व्या भावात दिसेल तेव्हा प्रेम प्रकरणामध्ये चांगले काळ सुरू होतील. एकमेकावरील प्रेम आणि विश्वास वाढेल. हे शक्य आहे की तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. अशा परिस्थितीत तुमच्या समस्या कमी होतील. शुक्राचे संक्रमणही यामध्ये मदत करेल. तथापि प्रेमाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. मुलांनी शुक्राचे उपाय करावेत आणि मुलींनी आधी करिअरवर लक्ष केंद्रित करावे. वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांचे आर्थिक पैलू नक्कीच मिथुन राशीच्या लोकांनी जाणून घ्या. नवीन वर्ष 2025 मध्ये राहू आणि केतूचे राशी परिवर्तन तुम्हाला लाभ देईल. पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तथापि तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कारण वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत धनाचा कारक गुरु तुमच्या 12व्या भावात असेल. मे नंतरचे तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करू शकता. तथापि मालमत्तेची कसून तपासणी करण्याचे सुनिश्चित करा. शेअर बाजारात वर्ष संमिश्र असेल पण सोन्यात गुंतवणूक करत असाल तर हा काळ चांगला आहे. या प्रकरणात गुरु आणि बुध तुम्हाला नक्कीच साथ देतील. वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल ते मिथुन राशीच्या लोकांनी नक्कीच जाणून घ्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सरासरीचे असेल. पहिल्या 6 महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. संतुलित जीवनशैलीचा अवलंब केल्यास आजार टाळता येतात. कोणताही गंभीर आजार नसला तरी शरीरातील काही वेदनामुळे तुम्ही त्रस्त असाल. पोटातही काही समस्या असू शकतात. अनावश्यक काळजीमुळेही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. नियमित ध्यान करा आणि शनी केतूचे उपाय नक्कीच करा. 2025 हे वर्ष मिथुन राशींसाठी चांगले जावे याची खात्री करण्यासाठी नक्कीच पुढील उपाय करू शकता. नंबर 1, दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. नंबर 2, बुधवारी दुर्गादेवी मंदिरात जास्वंदीची फुले अर्पण करा. नंबर 3, बुधवारी मुलींना खायला द्या. नंबर 4, दर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात किंवा शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जा. नंबर 5, तुमचा भाग्यवान क्रमांक 5 आहे. भाग्यवान रत्न पन्ना आणि मोती. भाग्यशाली रंग म्हणाल तर हिरवा, पिवळा आणि भगवा. भाग्यवान वार आहे तो म्हणजे बुधवार. आणि भाग्यशाली मंत्र ओम धूम दुर्गाय नमः आणि ओम गणेशाय नमः. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.